कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कोकण माझा मी कोकणचा या आपल्या विशेष मालिकेमध्ये आज आपण भेटत आहोत। या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जो उगवता तारा असं ज्यांची ओळख झालेली आहे ते म्हणजे विक्रांतजी सावंत। एकूणच जर पाहिलं असेल तर आज विक्रांतजी सावंत यांची ओळख जर सांगायला गेलं तर कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचं वारस त्यांच्यासोबतच आहे। त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेली अविरतपणे ज्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी 27 वर्ष जे शिक्षण क्षेत्राची सेवा करत आहेत ते शिक्षण महर्षी म्हणजे विकासभाई सावंत यांचे ते पुत्र। एकूण असे अनेक ओळख असताना मात्र एक आपली स्वतःची वेगळी ओळख सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच एकूणच ह्या कोकण पट्ट्यामध्ये ज्यांनी आपली निर्माण केलेली आहे ते म्हणजे विक्रांतजी सावंत। सर्वप्रथम विक्रांतजी सावंत तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने अगदी शुभेच्छा, तुमचं स्वागत आणि तुमच्या एकूणच सध्याच्या एकूणच या यंग जनरेशनमध्ये ज्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे तर त्यासाठी आमचा एक सलाम तुम्हाला। मला एक प्रश्न फक्त तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे सगळ्यात अगदी तुमच्या बाबतीत विचारण्याचं अगदी एक मोठी उत्सुकता ती म्हणजे गेल्या ह्या मालिकेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मुंबई पुणे या भागात फिरत असताना कोकणमधून मुंबईमध्ये सेटल झालेली माणसं पाहिली, आम्ही पुण्यामध्ये सेटल झालेली माणसं पाहिली। मात्र तुम्ही उच्च शिक्षित असून उच्च शिक्षण घेऊन तुम्ही एक उलटा प्रवास केलेला आहे, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही शिकलात, तिथून तुम्ही ह्या उच्च शिक्षण घेतलं आणि तुम्ही पुन्हा रिटर्न बॅक पॅवलिन इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यात। हे नेमकं काय गणित आहे? नमस्कार, सर्वप्रथम आपल्या सर्व व्ह्यूअर्सना मला खरोखरच सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हचा धन्यवाद देतो यासाठीच की आज सिंधुदुर्ग लाईव्हसारखा एखादा चॅनल वर येऊन स्वतः सागरजी तुम्ही माझे फॅमिली मेंबरच आहात असं मी म्हणेन आणि तुमचासुद्धा सर्वप्रथम मी धन्यवाद देतो। आणि आम्हाला एवढ्यासाठी अभिमान आहे आपल्या चॅनलचा आणि आपण एक कॅप्टन म्हणून काम करण्याचा की आज जग डिजिटली कुठेतरी पुढे जातोय आणि सिंधुदुर्ग लाईव्हनी अक्षरशः डिजिटली इतकी भरारी घेतली आहे की माझा एक मित्र आहे तो चायनात स्थायिक आहे, सुमेश कुर्तरकर त्याचं नाव आहे, तो मला नेहमी चायनावरनं मेसेज करत असतो की छान, मला तुमचेच व्हिडिओ स्वतःहून समोर पाठवतो लिंक आणि म्हणतो हे छान बोललात किंवा हे छान त्यांनी कव्हर केलं। त्यामुळे फक्त सिंधुदुर्ग कोकण नाही तर डिजिटलची रीच खूप लांब आहे। अतिशयोक्ती नाही पण मला हल्ली एका उबरच्या ड्रायव्हरनी मुंबईला त्यांनी मला समोरनं विचारलं की आपण विक्रांत सावंत का, तर मी त्याच्याकडे थक्क बघत राहिलो। मी म्हटलं मी आपल्याला ओळखलं नाही, तर ते म्हणाले नाही आम्ही, तो कुठचा तरी साताऱ्याचा होता, तर राणेसाहेबांच्या त्या येण्या जाण्याच्या विषयात काँग्रेस सोडण्याच्या विषयात माझे 1-2 बाईट्स त्यांनी पाहिले आणि त्या साताऱ्याच्या माणसाला ती उत्सुकता होती की इकडचं सुद्धा पाहण्यात, म्हणजे त्यांना सिंधुदुर्ग टाईप केलं गुगलवरच की सिंधुदुर्ग लाईव्ह भेटतं। यासाठी सर्वप्रथम आपल्यासारख्याचं मी म्हणजे मला अभिमान आहे असं मी म्हणेन। आणि माझ्यासारखी व्यक्ती ड्युअल मास्टर्स करून मुंबईवरनं इथे आली आणि तुमच्यासारखी व्यक्तीला मी उलटा प्रश्न विचार की तुम्ही का नाही बाहेर गेलात, हा माझा उलटा प्रश्न हा कोणीच विचारला नसेल एवढं नक्की तुम्हाला सांगतो। पण एवढं मी नक्की सांगेन साहेब आपल्याला की आपल्यासारख्या व्यक्तींनी इथे हा चॅनल सुरू करून सिंधुदुर्गाला एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवायचा जो काय प्रयत्न केला त्यासाठी आमच्यासारख्या सर्व युवकांचा आपल्याला खरोखरच सलाम आहे। मी स्वतः ड्युअल मास्टर्स करून माझं इथे येण्यामागचं कारणच हे होतं की भाईसाहेब सावंतांचा वारसा आम्हाला लाभला, भाईंचे संस्कार, विकासभाईंची शिकवण ही आम्हाला नेहमीच होती, त्यांचं मार्गदर्शन हे मला नेहमीच होतं। विकासभाईंच्या संस्काराप्रमाणे मी जरी माझ्या घरातला एकुलता एक असेल तरीसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे काय, स्वतःचं बिझनेस करणं म्हणजे काय, ह्याची शिकवण मला माझ्या वडिलांकडनं खूप पूर्वीपासून मिळाली। त्याच्याच अनुषंगाने मी जरी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा असेल तरी माझं स्वतःचं MBA मी स्वतःच्या खर्चाने मला त्यांनी एज्युकेशन लोन काढून स्वतःच्याच जिल्हा बँकेतनं दिलं। मी 12वीत असताना जेव्हा मला कमी पर्सेंटेज होते, RPDचंच ॲडमिशन घ्यायचं असं सगळ्यांचं चाललेलं, तर मला त्यांनी फीसच्या लाईनमध्ये सुद्धा उभं केलं गेलं। त्या काळी मला तो अत्याचार वाटला आणि जे स्वाभाविक आहे त्या वयाच्या मुलांना वाटणं, पण त्याचं खरं महत्त्व हे आयुष्यात जेव्हा कळत गेलं की हे असं का, तर हे एवढ्यासाठी की आयुष्य बघणं आणि त्याला समजणं खूप गरजेचं आहे, हे मला खूप लहान वयातच माझ्या वडिलांकडनं समजलं। मला असं वाटतं की मुंबई पुण्यात शिकताना मी जेव्हा एक गोष्टीचा विचार केला की सावंतवाडीत असं काय आहे की जे आम्ही पाहिलं आणि जे आपल्या मुलांनी पाहिलं नाही, बाकीच्या येणाऱ्या पिढीने पाहिलं नाही, तर साहेब प्रखरतेने मी एक गोष्ट सर्वप्रथम आपल्या सर्व व्ह्यूअर्सना मांडतो की जर काही बदलायची जर आपण प्रयत्न करू तर ती सर्वप्रथम मेंटॅलिटी बदलायचा प्रयत्न करू। जो मेंटॅलिटीचा फरक इथे जेव्हा पडेल
तेव्हा मुलांमध्ये जो अप्रोच निर्माण होईल, हा मेंटॅलिटीचा फरक आणि हा अप्रोच बदलण्यासाठीच माझ्यासारखा एक सामान्य मुलगा इथे यायचा परत एकदा मी विचार केला. मला स्वतः मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जे B+ कॉलेज आहे मुंबई युनिव्हर्सिटीचं, त्यातनं मी ह्युमन रिसोर्स केलेलं आहे. मला 12 साली मला टाटा कन्सल्टन्सीचा तेव्हा जॉब आलेला आणि राऊंड अबाउट 65,000 रुपीजचं मंथली पॅकेज होतं, जे त्यावेळेला मला मिळूनसुद्धा मी जेव्हा माझ्या वडिलांना सांगितलं की मला सावंतवाडी द्यायचं आहे, मला सावंतवाडीतल्या लोकांसाठी इकडच्या पिढीसाठी काहीतरी करायचं आहे, कारण पैसा कमवणं हा कधीच माझा एक अँगल कधीच राहिला नव्हता. मला खरोखरच अशा घराण्यात मी जन्म घेतला जिथे घराण्याची प्रतिष्ठा, घराण्याचं नाव हे सर्वात पहिलं जपलं जातं आणि नंतर जे काही ज्याला म्हणतात मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत त्यानंतर पाहिल्या जातात. अशा घराण्यातनं असल्यामुळे, तीच संस्कार असल्यामुळे मी कधीच पैसा पाहिला नाही आणि मी ठरवलं की सावंतवाडीत येऊन आपण एक स्ट्रगल सुरू करायचा, पण ही मेंटॅलिटी बदलायची. आज त्याचाच एक प्रतीक म्हणून आम्ही जे काही बाहेर कामं करतो आहे किंबहुना मी आज ज्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे, ज्या पब्लिक डोमेनवर आम्ही उभे असतो, त्यामुळे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही कोणाशी बोलतो, कसे वागतो, आपल्याला आयडियलाइज केलं जातं. ह्या गोष्टींची समज माझ्यासारख्याला जर 29व्या वर्षी आहे तर ती बाकीच्यांनाही यावी आणि त्यासाठी त्यांची मेंटॅलिटी आपण 16-17 वर्षापासनं बदलायला सुरू करावी, यासाठी एक प्रयत्न आम्ही खरोखरच करत आहोत. निश्चितच तुम्ही उच्च शिक्षण घेऊन जेव्हा इथे आलात तेव्हा नक्कीच प्रश्न असेल. आज तुम्ही कन्स्ट्रक्शनसारख्या व्यवसायामध्ये आहे. कोकणामध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसाय आता कुठेतरी उभारती घेतो आहे, पण यामध्ये एक वेगळेपणा जो कोकणचं जी आत्मीयता किंवा जी काही कोकणची जी आपुलकी म्हणतो ते ह्या सगळ्या व्यवसायाशी निगडीत असावी, अशा दृष्टीने काय तुमचे प्रयत्न आहेत का, किंवा याकडे तुम्ही कसं पाहताय? मी आपल्या माध्यमातनं सर्व युवा उद्योजकांना, जे कोणी मुलं आज 10वी नंतर पासआउट होत आहे, या सर्वांना सांगू इच्छितो, मित्रांनो, खूप जास्ती ऑपॉर्च्युनिटीज सावंतवाडी आणि सिंधुदुर्गात आहेत. ह्याच्या मागचं सर्वप्रथम कारण मी आपल्याला सांगू इच्छितो की जर तुम्ही कोणताही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला तिकडचं मार्केट स्टडी करावं लागतं आणि कोकणातलं मार्केट हे अनटच्ड मार्केट आहे. कोणत्याही गोष्टीला आपल्याला फक्त टुरिझमच्या दिशेने बघितलं जातं आणि टुरिझमवर बोललं जातं, पण असं बिलकुल नाही आहे. आपल्याकडे जो मार्केट अनटच्ड आहे तो जर तुम्हाला टॅप करायचा असेल तर तुम्ही सर्वप्रथम इथे येऊन काही बिझनेस कराल. मला अजूनही माहिती आहे, एक आमचे मित्र आहेत रुजुल पाटणकर साहेब, जे स्वतः हे आहेत वकील आहेत, त्यांनी मला आपल्या एका ह्यांच्याशी ओळख करून दिलेली. कॅलिफोर्निया 36 की असं काहीतरी त्यांनी हे काढलं आहे, शेळींच्या फार्मिंगचं हे काढलं आहे. दुसऱ्या तिसऱ्याला विचाराल किंवा आपल्या गावठी भाषेत सांगितलं तर आपण प्राण्यांच्या शेणातनं काही कमवणार का, पण आज ते बाहेर एक्सपोर्ट करून त्यातनं एक चांगला पैसा जर फक्त असेल तर तो कमवला जाऊ शकतो. त्यामुळे मला असं आपल्या माध्यमातून सर्वांना एवढंच सांगू इच्छितो, आपल्या सर्व व्ह्युअर्सना आणि त्या सर्व ॲस्पायरिंग मुलांना, की ह्या मार्केट अनटच्ड आहे, अनटॅप्ड आहे. इथे आज या आपल्याकडे. मी जर सावंतवाडी बाबतीत बोलतो, जसं माझी कन्स्ट्रक्शन साईट आहे, विकासभाईंच्या माध्यमातून त्यांची इच्छा होती की आमची पहिली वेगळी कंपनी होती, त्यांची इच्छा होती की त्यांच्या नातीच्या नावाने एक असावी, म्हणून माझ्या मुलीच्या नावाने आम्ही नाव्या इन्फ्रा प्रोजेक्ट्स अशी कन्स्ट्रक्शन कंपनी स्थापित केली आहे. स्वतः साहेबांच्या जागेवर आम्ही 5 एकरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आणतो आहे, ज्याच्या फेज 3मध्ये आम्ही डीमार्ट, मॅकडॉनल्डपासून सगळं प्लॅन करतो आहे. त्याला आम्हाला एक 5-1 वर्ष लागतील, कारण आता जी डेव्हलपमेंट होतं आहे, गोव्याचं जे आताचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते ॲक्च्युली नेव्हीचं एअरपोर्ट आहे, एअरफोर्सचं एअरपोर्ट आहे. त्यामुळे गोव्याचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते प्रपोज्ड मोपाला आहे. 207 एकरवर ते एअरपोर्ट प्रपोज्ड आहे. 209 एकरवर त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट इंडियातलं सर्वात मोठं IT पार्क बनतं आहे. हे माझे आकडे किंवा माझे परसेप्शन्स नाही आहेत, हे गोवा गव्हर्नमेंटच्या साईटवर तुम्हाला आकडे मिळतील. स्वतः 4 पदरी रस्त्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे, ज्यांनी मुंबई आणि रत्नागिरीसारख्या सिटीज आपल्या खरोखरच जवळ येणार आहेत. दुपदरी रेल्वे ट्रॅक बनणं सुरू आहे. सुरेश प्रभू साहेबांसारखं एवढं जागतिक दर्जाचं नेतृत्व आपल्या जिल्ह्यातनं जातं. त्यांनी खरोखरच प्रयत्नाने हे 2 पदरी रेल्वे ट्रॅक, 4 पदरी रस्ता, त्याच्यानंतर सावंतवाडी धोरणाला
टर्मिनल्स जे आपलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा एक फेस, महाराष्ट्राचा दरवाजा म्हणून सावंतवाडीकडे पाहिलं जातं. चांदा ते बांदा स्कीममधनं माननीय दीपकभाई केसरकर साहेबांनी जे काही निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात बांदा हे फेस सावंतवाडी तालुक्यातच येतं. हे महाराष्ट्राचा आज फेस आहे. मला असं वाटतं ही ऑपॉर्च्युनिटी ही पुढच्या 10 वर्ष कंटिन्यू होणार आहे. 10 वर्षात इथे जी मुलं येतील, 10 वर्षात इथे जे बिझनेस सुरू करतील, त्यांना खूप वास्ट असा वाव आहे असं मला वाटतं. आणि आपल्या माध्यमातून मी येणाऱ्या पिढीला एवढंच मी आवाहन करतो की आपण सर्वांनी इथे या. माझ्यासारखी लोक आहेत तुमच्या मदतीला. माझा कोणताही पॉलिटिकल बॅनर जरी असेल राजकारणात असल्यामुळे, त्याच्या प्रत्येकावर माझा फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप नंबर असतो. याच्या सगळ्याच्या IDs असतात आमचे. लिंक्डइनवर सुद्धा मी आहे आणि तुम्ही विविध माध्यमातून आम्हाला अप्रोच करू शकतात. माझी टीम इतकी तत्पर आहे, तुमच्यापर्यंत स्वतःहून पोहोचेल. तुम्ही फक्त नंबर ड्रॉप करा. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. एकूणच सिंधुवासियांनाच नव्हे तर कोकणवासियांना एक मोठा एक उत्सुकतेचा प्रश्न असतो. तो म्हणजे तुमचं घराणं जर पाहिलं असेल तर एक काँग्रेस विचारसरणीचं घराणं असं पाहिलं जातं. तुमचे आजोबा जे कैलासवासी भाईसाहेब सावंत म्हणा, हे काँग्रेस विचारसरणीमधून, तुमचे स्वतःचे वडील जे आता आहेत ते काँग्रेस विचारसरणीमध्ये. पण आज कुठेतरी तुम्ही ज्या विचारसरणीमध्ये काम करताय तो एक मोठा त्यातला एक अंतर आहे, हे गॅप आहे. हे सगळं कसं जुळवून घेतं हा एक मोठा उत्सुकतेचा प्रश्न आहे. आणि हे सगळं काम कसं चालतंय, यामध्ये हे काम करत असताना तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून कसं सहकार्य मिळते, काय मार्गदर्शन मिळतं आणि कसं नेमकं जुळवून घेत आहेत आणि हे काम कसं चालू आहे तुमचं? नक्कीच भाईसाहेब सावंतांच्या घराण्यात जन्म घेतल्यानंतर सगळ्यांची अपेक्षा होती मी काँग्रेसमधनं काम सुरू करावं. पण त्या काळची काँग्रेसची परिस्थिती काही वेगळी होती. त्या काळी काँग्रेसमध्ये खूप गर्दी होती आणि खूप जास्ती लोक त्याच्यात भर होती. आणि मी असा एक समजणारा कार्यकर्ता आहे की आपल्याला जर खरोखरच काम करायचं असेल तर आपल्याला स्वतःची मोकळीक हवी. मी कुठनं कोणाची परमिशनची वाट बघत बसणार आणि मग निर्णय घेणार, तर मी या सगळ्या गोष्टी नाही करू शकलो असतो. माननीय दीपकभाई केसरकर साहेबांच्या नेतृत्वात आणि विनायकजी राऊत साहेबांच्या आशीर्वादमध्ये ही जी कामं आमची चालली आहेत, त्याच्यात वैभव नाईक साहेब असतील, दुधवाडकर साहेब असतील, माझे इकडचे सहकारी रुपेश राऊत साहेब असतील किंवा विविध माझे दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातले सुद्धा तालुका प्रमुख आणि सर्व कार्यकारिणी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य सगळे असतील, ह्यांच्यासोबत काम करताना आणि एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना जी मोकळीक आहे ती मला खरोखरच या पक्षांनी दिली. मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांनी ग्रामपंचायत सुद्धा लढली नाही अशाला एका रात्रीत त्याने विधानसभेचं प्रमुख केलं. आणि हे एवढ्यासाठी केलं जेव्हा मी उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर माझा एक ब्लूप्रिंट ठेवली, माझं विजन त्यांच्या समोर ठेवलं, फ्युचरिस्टिक विजन समोर ठेवलं, तेव्हा ती त्यांना इतकी आवडली. आणि त्याच्या मागचं मी त्यांना प्रॅक्टिकॅलिटी समजवली. म्हणजे अक्षरशः बजेट किती आहे या गोष्टीचं, ही गोष्ट किती टाईम स्पॅनमध्ये कंप्लीट होणार. स्वतः मॅनेजमेंट केल्यामुळे माझ्या आजूबाजूची सुद्धा टीम अशी आहे जी तत्पररित्या ह्या सगळ्या गोष्टींचं काम करते. आणि हे जेव्हा समोर ठेवलं तेव्हा त्यांनी आम्हाला एक ग्वाही दिली की मी तुम्हाला एका रात्रीत विधानसभेचं पद देणार, म्हणजे तुम्हाला एक ॲक्सेस मिळाला 3 तालुक्यात तरी काम करायचा. आणि त्यामुळे आपण जिथे 7-8 तालुके असं असलेला आपला जिल्हा आहे, आपल्या रत्नागिरी जिल्हा आहे, पुढे कोकणाची परिस्थिती अशी आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगतो शिवसेनेच्या माध्यमातून आणि आदित्यजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ही जी आम्ही मोकळीक जी आम्हाला मिळाली, त्या मोकळीकचं खूप जास्ती श्रेय मी खरोखरच तुम्हाला सांगतो माझ्या घराण्याला देतो. एवढ्यासाठी की त्यांनी कधीच मला कोणत्या गोष्टीचा ज्याला म्हणतो रेस्ट्रिक्शन्स ठेवले नाही किंवा मला एखादी गोष्ट लादली गेली नाही. त्यामुळे ही मोकळीक मला होती. आणि दुसरा तिसरा त्यावेळेला राणेसाहेबांच्या काळात पक्ष सोडून गेला असता तर त्या माणसाला स्वतःला ठेवलं नसतं. पण विकासभाईंचं राजकारण हे कोणाच्या जीवावर नव्हतं. विकासभाईंचं राजकारण हे स्वतःच्या जीवावर स्वतः निर्माण केलेलं होतं. भाईसाहेब सावंतांचा त्याच्यावर एक वारसा होता, आशीर्वाद होता. अशा काळात कुठेही काहीही कशालाही गालबोट न लागता मी जरी वेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही एका घरातच राहतो. मजेची बाब अशी सांगावं असं वाटतं आपल्या सर्वांना की मला बरेचदा आमच्या घरी एका माणसाच्या 2 पत्रिका येतात, लग्नपत्रिका. एक विकासभाईंच्या नावाने येतात, एक माझ्या नावाने येतात. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण एकाच्या नावाने दिली तरी आम्ही दोघेही लग्नाला येणार आहोत. असं नाही की आम्ही बोलत नाही किंवा असं काय नाही आहे, पण एक मोकळीक आहे काम करायची. आणि भाईसाहेब सावंतांचे संस्कार म्हणजे मी काँग्रेसच्या घराण्यात नंतर जन्माला घेतला, मी पहिला भाईंच्या घराण्यात जन्म घेतला आहे. आणि खरोखरच सांगतो साहेब,
गद्दारी ही आपल्या रक्तात नाही आहे. आज मी शिवसेनेत आहे, आज माझे वडील काँग्रेसचे सर्व आहेत या जिल्ह्याचे, पण दोघंही तितक्याच ताकदीने काम करतो आहे. कारण आजही इवन इफ ही इज 53, मला कुठेतरी आज माझं पोट त्यांच्यापेक्षा मोठं झालेलं आहे, मी त्यांच्यापेक्षा जाड दिसतो असं मला सगळेच सांगतात. ही वर्क्स ॲज ही इज 25 वर्षाचे असल्यावर की त्यांचा जोश आहे आणि माझा 29 वर्षाचा जोश आहे, जो मला त्यांच्यापेक्षा वाढवायचा आहे. मी खरोखरच त्यांना मॅचअप करण्याचा प्रयत्न करतो. ते त्यांच्या विचारश्रेणीने चालतात, मी माझ्या विचारश्रेणीने चालतो, पण दोघांचा उद्देश एकच आहे की आपल्याला लोकांना जास्तीत जास्ती सेवा करायची आणि लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि नाव कमवायचं आहे. एक शेवटचा प्रश्न की जे आज जी काही तरुण पिढी आहे, जी तुमच्याकडे जो आज तुम्ही उलटा प्रवास केला आहे आणि कोकणामध्ये येऊन पुन्हा तुम्ही ज्या पद्धतीने व्यवसायामध्ये म्हणा किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतायत, हे काय सांगाल या सर्व पूर्ण कोकणवासियांना किंवा कोकणातली जी काही युवा पिढी आहे त्याला तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन युवा पिढीला, जसं मी मगाशी सांगितलं, सिंधुदुर्ग खूप जास्ती एक लीप स्टेप घेतो आहे या 4 पदरी रस्त्यामुळे. मूलभूत जो 500 किलोमीटरचा मुंबईचा प्रवास आहे तो कुठेतरी कशेडी घाटाला भोगदा, परशुराम घाटाला भोगदा असल्यामुळे 4 पदरी रस्त्यामुळे टर्न्स निघून जातील, त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी वाढणार आहे. तुम्ही एखादी गोष्ट इथे पिकवत असाल किंवा इकडे कोकम आहे, काजू आहे, नारळ आहे, ह्या गोष्टींना जर प्रमोशन करून एखादे त्याचे टॉफीज असतील, त्याच्या गोष्टींच्या त्यांना अनुषंगाने धरून एखादी कोल्ड्रिंक्स असतील किंवा तुमचे आयुर्वेदिक ऑइल्स असतील, हे बनवण्याचं काम किंवा इथे इकडचं खत पाणी इकडे येणाऱ्या ज्याला कुठेतरी आपल्या इकडे येणाऱ्या स्पेसिफिक सीड्स आहे, जसं की मी माझ्या माझगाव बाबतीत बोलतो, माझगावच्या वाली फेमस आहेत, मग त्या जर तुम्हाला फ्रेशली पाठवायचे असतील तर हे 4 पदरी रस्ते, ह्याचं ट्रान्सपोर्ट, 2 पदरी रेल्वे ट्रॅक, जिथे क्रॉसिंगसाठी रेल्वेला वेळ लागतो त्यामुळे 10 तास लागतं, ते कुठेतरी 6-7 तासावर येणार आहे. मुंबई तुम्हाला कार जर तुम्ही प्रवास करायचा म्हटलात तर 5-6 तासावर येणार आहे. ट्रान्सपोर्टेशनला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं इथे एकदा IT पार्क आणि एअरपोर्ट तुमचं मोपाचं झालं, जे 22व्या किलोमीटरवर तुमच्या सावंतवाडी गुगल मॅपवर जरी तुम्ही टाकलात सावंतवाडी आणि मोपाचं आहे, प्रपोज मोपा एअरपोर्ट म्हणून, तर तुम्हाला ते 22 किलोमीटरच दाखवलं जाणार. इतके सारे ऑपॉर्च्युनिटीज असताना मी खरोखरच हात जोडून विनंती करतो सर्व मुलांना की आपण थोडा विचार करा. जॉब हा जस्ट ओबे द बॉस असं त्याचं एक हे असतं डेफिनेशन. जॉब करून खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यात काही मी कोणावर टीका नाही करत आहे किंवा असं कोणाला हे उपदेश नाही करत आहे, पण बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज हे इथे खूप आहेत आणि आज आहेत, या 10 वर्षात आहेत. जो या 10 वर्षात येऊन सेटल होईल, हॉटेल्स असतील, टुरिझमसाठी असतील किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतील, या गोष्टींसाठी येऊन सेटल होईल, त्याला खरोखरच इथे वाव आहे. 10 वर्षानंतर ह्या ऑपॉर्च्युनिटीज आणि वाढतील. येत्या काळात आमच्यासारखी लोक त्याच्यावर कामं करतील, पण आज जी माझ्या समोर आहेत, यू आर रिअली वेलकम. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, सगळीकडे सोशल मीडियावर आम्ही आहोत. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे साहेब, आपल्या माध्यमातून आपण दाखवूच त्यांना. तुम्ही मला अप्रोच करा, मी तुमची मदत करीन. इकडचे परमिशन्स असतील, इकडून ज्या परमिशन्स घ्यायच्या असतील, इकडच्या ज्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर असतील, जे काही तुम्हाला लागेल त्याची संपूर्ण मदत आम्ही करू. आणि एवढीच इच्छा बाळगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देत की आपण हे सर्व ठिकाणी पोचवा आणि माझा जो युवा वर्ग आहे, जो इकडनं सावंतवाडीतनं, माझ्या विधानसभेतनं आणि माझ्या जिल्ह्यातनं जो बाहेर जातो आहे नोकरीसाठी, जो कुठेतरी 25-30 करतो आणि 3 लाखावर रिटायर होतो, 25,000 असतो तेव्हा त्याच्या प्रॅक्टिकली 25 तारखेने मी सुद्धा मुंबईला राहिलेलो आहे, मला सुद्धा घरातनं एक स्पेसिफिक पैसे मिळायचे. 25,000 तुम्हाला पगार असेल, 25 तारखेला 20,000च्या वर तुमचा खर्च झालेला असतो. 1 लाख पगार असेल तेव्हा 80,000च्या वर खर्च झालेला असतो आणि 5 लाख पगार झाले तर 4 लाखाच्या वर खर्च झालेला असतो. ही वस्तू परिस्थिती आहे, कारण तिथे ऑपॉर्च्युनिटीज इतके आहेत. आपण बाहेर गेलो तर वडापाव खात नाही, मॅकडॉनल्ड्समध्ये खातो. प्रॅक्टिकली स्पीकिंग आपण बाहेर गेलो की आपल्याला 1,000-1,500 रुपयाचा खर्च हा मुंबईमध्ये आहेच आहे आणि आजकालचा युवा वर्ग तितका खर्च करायला इच्छुक आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर आपण तिथून इथे येऊन जर काही सेटल करू शकाल, इकडच्या लोकांसाठी काहीतरी सेटल करू शकाल आणि या गोष्टींचे फ्रँचाईज इथे काढू शकाल, बिकॉज franchiseIndia.com सारखे साईट्स आहेत. आपण मुद्दामून, मी कोणत्या साईटचं प्रमोशन करत नाही, पण franchiseIndia.com वर सुद्धा इतके आयडियाज तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही ते खरोखर घ्या, त्यांच्या फ्रँचायझीज घ्या, आम्ही तुम्हाला लागेल ती मदत करू, इन्फ्रास्ट्रक्चर वाईजसुद्धा आणि कागदोपत्री जे काही गव्हर्नमेंटचे आहे त्यासुद्धा. तर हे होते विक्रांतजी सावंत, कैलासवासी भाईसाहेब सावंत यांची ही 3री पिढी. मी अनेक गोष्टींवर त्यांच्याशी चर्चा केली,
मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा एक सारांश जर बघितला असेल तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलं आहे ते म्हणजे मला काय करायचं असेल तर इथल्या जनतेची, इथल्या लोकांची सेवा करायची आहे. कैलासवासी भाईसाहेब सावंत यांची तिसरी पिढी पण तेच म्हणते. ज्या पहिल्या पिढीने जी सेवा केली ती तिसरी पिढी पण म्हणते की मला ह्या जनतेची सेवा करे. निश्चितच त्यांचे हे कार्य हे खरंच आपल्यासाठी कौतुकास्पद आहे आणि नक्कीच यातून इथली जनता, इथली युवा पिढी ही प्रेरणा घेईल आणि म्हणूनच सिंधुदुर्ग लाईव्हच्या या सर्व त्यांच्या एकूणच कार्याला आमच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा.